श्रीराम. पूजनीय स्वामीजी व आशाताईंना नमस्कार करून आजच्या स्वाध्यायाला सुरुवात करते. आज स्वाध्यायाला मिळालेला श्लोक भगवद्गीता अध्याय 15 श्लोक 15 पण नित्यपाठातील श्लोक 106 आहे. श्लोक एकदा वाचते. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिज्ञानमुपोहनं च वेदेश सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. या श्लोकाची एक गोड व काहीशी मजेशीर आठवण आहे. मोठे स्वामी या श्लोकाला रिफर करून म्हणायचे, आमचे एक चहा आवडणारे मित्र म्हणायचे, बाळासाहेब तुम्ही चहा पिऊ नका म्हणता, पण तुमच्या गीतेमध्येच तर सांगितलं आहे ना, सर्वस्त चाहम हृदि सन्निविष्टो. असं मिश्किलपणे हसून स्वामीजी हा किस्सा सांगायचे आणि म्हणायचे, या श्लोकाचा अर्थ खूप डीप आहे बरं. डीप हा माझा शब्द आहे. असो, तर मोठ्या स्वामींना वंदन करून आपण आता या श्लोकाकडे वळूयात. यामध्ये भगवद्गीता एका मालिकेचा, एका प्रकरणाचा उपसंहार या श्लोकाने करते. त्याच्यामध्ये चंद्रामध्ये, सूर्यामध्ये जे तेज आहे ते माझे आहे, यापासून याची सुरुवात झाली. यापासून याची सुरुवात झाली. यदा दत्तगतं तेजो जगद्भासेते खिलम यच्चंद्रमसि यज्जाग्नो तद्देजो विद्धि मामकम. त्यानंतर गामाविश्वच भूतानी धार्या महमोजसा. पृथ्वीमध्ये मी प्रवेश करून भूतमात्र धारण करतो. त्यानंतर अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम अन्यम चतुर्विधम. म्हणजे मी अग्निरूप घेऊन अन्न पचवितो. हे आपण मागच्या स्वाध्यायामध्ये बघितले. यानंतर आपल्याला आज स्वाध्यायाला मिळालेला हा श्लोक आहे. श्लोक परत एकदा वाचते. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमुपोहनं च वेदेश सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. याचा थोडक्यात अर्थ असा आहे, मीच सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी रूपाने स्थित आहे. तसेच माझ्यापासूनच स्मृतिज्ञान आणि अपोहनम म्हणजे विस्मृती देखील होतात आणि सर्व वेदांच्या द्वारे मीच जाणावयास योग्य आहे. तसेच वेदांताचा कर्ता व वेदांना जाणणाराही मीच म्हणजे परमेश्वर आहे. आता आपण या श्लोकाच्या पहिल्या चरणाकडे बघूयात. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञान नमुपोहनं च. भगवंत सांगतात, आत्मा सर्वांच्या अंतःकरणात आहे. सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो. अहम म्हणजे मी, परमात्मा, हे स्फुरण हे त्याचंच आहे. परंतु असं जरी असलं तरी तो परमात्मा सर्वांना फार जवळ असूनही दूरच राहिलेला आहे. दूरस्थम चांतिके तत् असं त्याचं वर्णन आहे. पण संतांच्या जीवनात बघितलं तर ते मात्र कायम सोहम या बोधावर असतात. पूजनीय स्वामी विवेकानंदांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. अमेरिकेत असताना स्वामींना एक लेक्चर द्यायला बाहेर जायचे होते. तेव्हा एक साधिका स्वामींची खोली बाहेर वाट बघत होत्या. बराच वेळ स्वामीजी आले नाही म्हणून त्यांनी आत डोकावून पाहिलं तर स्वामीजी सारखे आरशामध्ये बघत होते. त्यावर त्या म्हणाल्या, स्वामीजी आम्ही बायका सुद्धा इतक्या वेळेला आरशात बघत नाही. त्यावर स्वामीजी म्हणाले, काय करू, मी किती वेळेला सांगतोय आरशात बघून की तू विवेकानंद आहेस, तू विवेकानंद आहेस, तरी मी देहावरच येत नाहीये, म्हणून आरशात बघत होतो. आपलं मात्र उलट असतं. आपण क्षणभर तरी ती स्थिती अनुभवण्यासाठी अगदी झटत असतो. स्वरूपस्थ हे आपल्या स्वामीजींचे जे चरित्र आहेत त्यात पण असे दोन प्रसंग आहेत. स्वामी नेहमी श्रीराम राम राम असं म्हणत असत. एकदा तसं नाम घेऊन झाल्यावर म्हणाले, मीच माझं नाम घेतो आहे. साधक स्वामीजींकडे बघत असत. त्यावर त्यांना एकाने विचारलं की तुम्हाला कसं वाटतं. तेव्हा स्वामी म्हणाले की मीच माझ्याकडे बघतो आहे असं वाटतं. असे का शक्य होतं, तर सर्व प्राण्यांच्या हृदयात अंतर्यामी रूपाने तिथं परमेश्वर मीच आहे म्हणजे सोहम हा संतांचा बोध असतो. पूजनीय गुरुदेव रानडे
यांच्या जीवनातील पण एक असाच प्रसंग आहे. आदरणीय डॉक्टर गजानन दादांनी हा प्रसंग त्यांच्या दासबोधाच्या विवरणात सांगितला होता. पूजनीय गुरुदेव रानडे तत्वचिंतनाच्या स्थितीमध्ये असत. डेक्कन कॉलेजला क्रिकेटची मॅच चाललेली असताना आतमध्ये त्यांचं चिंतन चालू होतं. तेव्हा ईश्वराच्या सर्वव्यापकतेचा अनुभव त्यांना आला. तेव्हा ते म्हणाले, आणि त्यांनी हे एका पुस्तकामध्ये लिहून पण ठेवलं, द युनिवर्स इज अन इन्फायनाइट सर्कल विथ अ सेंटर एव्हरीवेअर बट अ सर्कम्फरन्स नोव्हेअर. म्हणजे कुठलाही परीघ नाही असं हे युनिवर्स आहे, पण त्याचा सेंटर हा सर्वांमध्ये आहे, म्हणजेच जाणीव. आणि जशी जशी ही जाणीव स्पष्ट होत जाते तसा तसा त्या ईश्वराचा स्पर्श आपल्याला आपल्या अंतःकरणाला होतो. या संत प्रसंगातून आपल्याला हे कळतं की हे सगळे संत पुरुष कायम आपल्या स्वरूपानंदात मग्न असतात आणि हा आनंद प्राप्त करून घ्यावा असं हे चरण इंडिकेट करते. पुढे भगवंत म्हणतात, मत्त स्मृती ज्ञान अपोहनमच, म्हणजे माझ्यापासूनच स्मृती ज्ञान आणि अपोहन म्हणजे विस्मृती देखील होतात. स्मृती रूपाने ते आपल्यामध्ये आहे. ह्याचा प्रत्यय आपल्याला परीक्षेच्या वेळेला नेहमी येतो. एखादे केलेले पाठांतर जेव्हा झरझर कागदावर उतरते तेव्हा खरोखर ईश्वर स्मृती रूपामध्ये आहे असा आपल्याला विश्वास वाटतो. आणि अनप्लेझंट गोष्टी जेव्हा आपण विसरतो तीही त्याचीच कृपा आहे हे लक्षात येते. जस्ट इमॅजिन सगळ्या गोष्टी जर आठवत राहिल्या तर आपल्याला केवढा त्रास होईल. गोंदवलेकर महाराजांनी एका ठिकाणी म्हटले आहे, विस्मरण होणे ही भगवंताचीच कृपा आहे, पण त्या बाबतीत आपण भस्मासुरासारखे वागतो. भस्मासुराला वरदान दिले होते की कोणाच्याही डोक्यावर हात ठेवलास तर तो भस्म होईल. पण हे खरे आहे का नाही हे बघण्यासाठी ज्यांनी वरदान दिलं त्या शंकरांच्याच डोक्यावर हात ठेवला, हात ठेवायला तो निघाला. तसं भगवंतानी आपल्याला विस्मृतीचे वरदान दिलं आहे, आपण त्याचा उपयोग करून त्यालाच विसरता कामा नये. फॉरगेटफुलनेस हे खूप कॉमन आहे आणि त्याचे खूप मजेदार किस्से आहेत. एक किस्सा वाचनात आला तो शेअर करते. एक माणूस कायम ऑफिसला जायच्या आधी खूप गोष्टी विसरायचा, कार कीज, वॉचेस, इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स इत्यादी. एकदा तो ठरवतो की आता बास, आता मी काही विसरणार नाही आणि सगळे लिहून ठेवतो. तो म्हणतो, while my wife was in the bathroom, I put on my clothes, happily took my notes, and left for work feeling accomplished. A few minutes later, my wife called me and I said, don't interrupt my work. I haven't forgotten anything today. She replied, honey, come back. Today, it's Sunday. गंमत म्हणून असं म्हणता येईल की पुरुषांची मेमरी ही जरा शॉर्ट टर्मच असते. ते जाणीवपूर्वक बर्थडेज, अॅनिव्हर्सरीज लक्षात ठेवतात व बायकांची जरा जास्तच लॉंग टर्म. त्यांना एखाद्या व्यक्तीने काय घातले होते, कोणता रंग होता, दिवस कोणता होता, ती मला असं बोलली इत्यादी सगळं असं आठवतं. असं याला मात्र एक अपवाद आहे आणि ते म्हणजे कालची झालेली T20 मॅच. ती मात्र पुरुष असो अथवा बायको असो, आय एम शुअर आपल्या सगळ्यांच्या लॉंग टर्म मेमरीमध्ये ती नक्की राहील. असो, आता आपण सर्वस्वच्या हम हृदय सन्निविष्टो या बाबतीत ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात ते बघूया. महाराजांनी या बाबतीत खूप पिनपॉइंटेड भाष्य केलं आहे. ते म्हणतात, एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तुगामी. म्हणजे सर्व प्राण्यांच्या हृदयात मी अमुक आहे अशी जी बुद्धी रात्रंदिवस पुरण पावत असते तीही मीच आहे. या आपल्याला आपल्याच अंतःकरणात असलेल्या ईश्वराचे अस्तित्व कसे जाणता येईल? आपल्याला आपल्या रिअल सेल्फचा विसर पडतो. हे न होण्यासाठी काय सोल्युशन आहे? त्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, परी संतांसवे वसता योगज्ञानी पैसता गुरुचरण उपासिता वैराग्यासी. येणेची सत्कर्मी अशेषही अज्ञान विरमी जयांचे अहम विश्रामी आत्मरूपी. म्हणजे संतांच्या संगतीने सद्गुरूने दिलेली साधना निष्ठेने केल्यावर आपल्याला आपल्या पर्सनॅलिटी सेल्फचे म्हणजे सोहम असा बोध आपल्या ठिकाणी रुजतो.
यामध्ये गुरुचरण उपासिता आणि वैराग्यसी हे दोन शब्द खूप इम्पॉर्टंट आहेत. गुरुसेवा म्हणजे त्यांनी सांगितलेली साधना निष्ठेने करणे, त्यांनी दिलेले मंत्र जिद्दीने जपत राहणं ही आहे. स्वरूपाचे स्मरण सतत सतत राहणं हाच योग, हीच भक्ती व हेच हेच ज्ञान. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, सदा स्वरूपान संधान, हेची भक्ती हेची ज्ञान. आणि दुसरी कंडिशन काय आहे? वैराग्याची. वैराग्याची खूप सुंदर डेफिनेशन आपल्या स्वामीजींनी केली आहे. वैराग्य म्हणजे काय? तर विषयांबद्दलचा विराग आणि ईश्वराबद्दलचा अनुराग म्हणजे प्रेम, म्हणजे वैराग्य. या दोन कंडिशन सॅटिस्फाय झाल्यावर आपल्याला आपल्या रिअल सेल्फचा अनुभव येऊ शकतो. पुढे मत्त स्मृतिर्ज्ञान मुपोहनमच या बाबतीत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आगा सूर्योदयो झालिया, सूर्यची पहावा धनंजया, तिवे माते मिया जाणावया मीचे हेतू. सूर्य कसा दिसतो? सूर्याच्याच प्रकाशाने सूर्य दिसतो. म्हणजे ज्ञानानेच ज्ञान पाहायचे असते. ईश्वराच्या अस्तित्वाच्या जाणीवेने ईश्वराकडे जायचे असते. आणि ते करत असताना एखादे विपरीत ज्ञान मध्ये येते. ते विपरीत ज्ञान पण माझ्यामुळेच प्रकाशित होते. पण हे कसे? तर सूर्याच्या पुढे ढग आले असता कशामुळे दिसतं की ढग पुढे आले आहेत? सूर्य नसता तर ढग आलेले दिसलेच नसते. त्यामुळे जशा जशा प्रकारे प्रकाशाला सूर्य आधार आहे, तसंच प्रकाशाचं खंडन ज्यामुळे होतं ते प्रकाशित करणाऱ्याला सुद्धा सूर्यच आधार आहे. म्हणून स्मृती माझ्यामुळे आहे, ज्ञान माझ्यामुळे आहे, आणि ज्ञानाच्या मध्ये येणारं अपोहनम म्हणजे अज्ञान ते पण माझ्यामुळेच आहे, आणि ते पण माझ्यामुळेच प्रकाशित होतं. यामध्ये दुसरा पॉइंट असा आहे की देवाची आठवण सुद्धा देवाच्याच कृपेने होत असते. साधना आपण जी करतो ती सुद्धा सद्गुरूंच्या देवाच्याच कृपेने होत असते. एकदा पूजनीय गोंदवलेकर महाराजांना एका साधकाला जेवणापूर्वी अन्नस्पर्श करण्याआधी 3 वेळा श्रीराम 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 म्हणण्याचा नियम सांगितला. या प्रसंगानंतर 10-1 महिन्यांनी ते गृहस्थ पुन्हा गोंदवलेकर महाराजांकडे आले असता ते म्हणाले महाराजांना, महाराज, मी स्वप्नात देखील नियमाचा विसर झालेला नाहीये मला, असं त्यांनी महाराजांना सांगितलं. 8-10 दिवसांनी एकदा दिवसा लवकर प्रसाद भोजनाची पंगत भरवून महाराज काही सांगत राहिले आणि अचानक म्हणाले, अरे अन्नगार होतंय, चला बसा लवकर. एकदम पंगत बसली आणि त्या साधकांनी घास घेतल्यावर महाराज म्हणाले, आता श्रीराम काय रात्री म्हणणार? हे ऐकल्यावर त्यांच्या डोळ्यात पाणी आलं, कारण महाराजांच्या समोर ते नेमके नेम विसरले होते. मन देवाकडे ओढलेलं राहणं किंवा काही उपासना नेम वगैरे होणं हे सर्व देवाच्याच कृपेने होत असतं. असा भाव ठेवला नाही तर आपल्याला आपल्या साधनेचा अहंकार निर्माण होऊ शकतो. सो ॲट अ डीपर लेवल हे चरण आपल्याला स्वत्वगुणातून निर्माण होणाऱ्या अहंकाराबद्दल अलर्ट करते. आतापर्यंत आपण सर्वस्तचाहम हृदिसन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञान मुपोहनमच हे चरण डिटेलमध्ये बघितले. आता आपण पुढच्या चरणाकडे वळूया. ते आहे वेदेश सर्वैरहमेव वेद्यो वेदांत कृद्वेद विदेव चाहम. याचा अर्थ असा आहे, सर्व वेदांच्या द्वारे मीच जाणण्यास योग्य आहे, तसेच वेदांताचा कर्ता व वेदांना जाणण्यासाठी मीच म्हणजे परमेश्वरच आहे. आता आपण या चरणाच्या चरण हे डिटेलमध्ये बघूयात. च सर्वै वेदैही म्हणजे व सर्व वेदांनी, अहम एव म्हणजे मीच, वेद्य म्हणजे जाणण्यास योग्य आहे, वेदांतकृत म्हणजे वेदांताच्या विषयाचा संप्रदाय करणारा और कंपाइलर, वेदविद म्हणजे वेदार्थ वेत्ता, अहम एव म्हणजे मीच आहे. इन अदर वर्ड्स, वेदविद म्हणजे वेदांचे तात्पर्य जाणणारा देखील मीच आहे. आणि त्यांचे तात्पर्य काय आहे? तर ईश्वर परमात्मा जाणणे, आणि तोच मी आहे, तो हम हे आहे. तुकाराम महाराज या संदर्भात म्हणतात, वेदांचा तो अर्थ आम्हासाचे ठावा, येरांनी वहावा फार माथी.
महाराजांना कदाचित असं सूचित करायचं आहे की तुम्ही तत्वज्ञान जाणून घ्या, त्यामुळे तुमच्या साधनेमध्ये काही डाऊट्स असतील तर ते दूर होतील. आपण नक्की योग्य डायरेक्शन मध्ये चाललो आहोत ना, आपली साधना योग्य डायरेक्शन मध्ये जात आहे ना, हे आपल्याला कळेल. पण तत्वज्ञानाचा कीस काढत बसू नका. गुरुदेव रानडे यांना एकदा काकासाहेब कारखानीस यांनी विचारले, ज्ञानेश्वरीमध्ये अजातवाद सांगितला आहे का चिदविलासवाद? त्यावर गुरुदेव रानडे म्हणाले, कशाला कडबा चगळत बसताय? ज्ञानेश्वरीमध्ये काय सांगितले आहे तर झडझडोनी वहिला निख, ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. म्हणजे विषयांपासून झडझडून बाहेर पडून भगवंताच्या भक्तीला लाग, म्हणजे अव्यंग असं माझं घर तुला प्राप्त होईल. या श्लोकाचा अभ्यास करताना गुरुदेव रानडे यांनी गीतेला भगवद्गीता ऍज द टेक्स्ट ऑफ गॉड रिअलायझेशन का म्हटले असेल याचा प्रत्यय आला. आपण आतापर्यंत या श्लोकाच्या डिटेल अभ्यास केला. सर्व श्लोक आपण डिटेलमध्ये बघितला. आता या श्लोकाचा टेक अवे काय आहे ते थोडंसं आपण बघूयात. रमण महर्षी असं म्हणत असत की ज्ञान हे हिअर अँड नाव आहे, पण आपल्याला ते दुरापास्त असते कारण आपण नेहमी देन अँड डेअर मध्ये असतो. मागील एका रविवारच्या ज्ञानेश्वरीवरील विवेचनात आदरणीय डॉक्टर हिमांशु दादांनी डॉक्टर अभयभंग यांचा एक प्रसंग सांगितला. डॉक्टर अभयभंग यांना अचानक हार्ट अटॅक आल्यावर त्यांना आयुष्याकडे बघण्याचा एक नवा पर्स्पेक्टिव्ह मिळाला. तो हा की क्षणस्थ व्हा, म्हणजे या क्षणामध्ये राहा. जे कृष्णमूर्ती म्हणत असत, लिव्ह फ्रॉम मोमेंट टू मोमेंट. इट्स अ व्हेरी टॉल ऑर्डर, आपल्याला हे सगळ्यांना माहित आहे, पण तसं आपण करण्याचा प्रयत्न करूयात. आपल्या स्वामीजींनी सांगितलेली साधना धृतीने आणि उत्साहाने करण्याचा प्रयत्न करूयात आणि व्यवहारात असताना अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करूयात. जेव्हा जेव्हा आपल्याला डाऊन टाइम मिळेल तेव्हा आपण श्रीराम किंवा कुठल्या तरी ईश्वराच्या अनुसंधानात राहण्याचा प्रयत्न करूयात. आपण कायम 3S आपल्या आयुष्यात आणण्याचा प्रयत्न करूयात. हे 3S म्हणजे काय तर संतांचा समागम, साधना आणि स्वाध्याय. आणि हे करून ईश्वराच्या स्पर्शाने आपले आयुष्य उजळून टाकण्याचा प्रयत्न करूयात. स्वामीजी आणि सगळे संत आपल्या पाठीशी आहेतच. हा आजचा स्वाध्याय स्वामीजींच्याच प्रेरणेने झालेला आहे. तो त्यांच्याच चरणी अर्पण करून इथेच थांबूया. हरिओम तत्सत.